मित्रांनो, मी तुम्हाला 5 सत्य घटना, सत्य गोष्टी सांगणार आहे. पूर्ण व्हिडिओ पहा आणि हा व्हिडिओ महाराष्ट्रातील प्रत्येक घरामध्ये गेला पाहिजे. 8 वर्षापूर्वी अमरावतीमधील पूर्णा नदीकाठच्या नरसिंह मठाचा प्रमुख ब्रह्मचारी महाराज, मूळ नाव मुरलीधर तायडे, लक्षात ठेवा, हा एका अशाच सीडीमध्ये सापडला होता. आता ती कसली सीडी तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. त्याने त्याचं जे बाथरूम होतं त्याचाच भोगखाना बनवला होता. आणि अशाच महाराजांपैकी एक कोल्हापूरचा तोडकर महाराज रंगे हात पब्लिकच्या तावडीमध्ये सापडला होता. जानेवारी 2005 मधील हे प्रकरण आहे. शिवलिंग महादेव तोडकर हा महाराष्ट्र राज्य वीज महामंडळमध्ये कारकून होता. त्याची भविष्यकथनाची पद्धत अंकशास्त्राशी संबंधित नसली तरी आकड्याशी संबंधित होती. त्याच्या येणाऱ्या गिरायकाने जन्मकुंडली स्वतःच्या हातात ठेवायची. त्याला तोडकर महाराज एक संख्या मनामध्ये घडण्यास सांगे. ती धरल्याने गिरायकाने सांगितले की तोडकर महाराज त्या संख्येतून 17 वजा करण्यास सांगायचा. त्यानंतर येणाऱ्या संख्येला 9 ने गुणायचं. जो गुणाकार यायचा तो आकडा गिरायकाने सांगताच तोडकर महाराज म्हणायचा, तीच तुझी जन्मतारीख. अशा प्रकारे मुंबईतील कुर्ला येथील कर्वे गुरुजी आणि त्याची मुलगी पिंकी हे केवळ चेहरा पाहून भविष्य विचारायला येणाऱ्याची जन्मतारीख सांगत असत. अर्थात ही पहिल्या झटक्यामध्ये गिराईक पक्क करण्याची ट्रिक होती. ह्या जोरावर तोडकर महाराजाने प्रचंड माया जमवली. वीज मंडळाच्या कारकुनाला ज्योतिष विचारायला वीजमंत्री यायचा. लक्षात घ्या, कोल्हापुरामध्ये कोणी बडा राजकीय नेता, कलावंत, प्रशासकीय अधिकारी आला की त्यांना महाराजांचे चमचे नमते महाराजांच्या सिद्धी चमत्काराच्या करामती ऐकून त्या गंजीमाळ परिसरातील द्रोणागिरी आश्रमात नेत. त्यापैकी काहींना तोडकर पदव्या उपाध्या देऊन आपले करीत. अशा प्रकारे गळाला लागलेले भक्त तोडकर महाराजाला आपल्या संस्था संघटनेच्या कार्यक्रमासाठी मुंबई पुण्याला नेत. त्यामुळे महाराजाबरोबर विमानातून जाण्यासाठी बड्या श्रीमंत भक्तामध्ये चढाओढ लागायची. या साऱ्या बनावामुळे तोडकर महाराज कोल्हापूरच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय जीवनाचं मानचिन्ह झाला होता. परंतु वसई भाईंदर येथून भविष्य समजून घेण्यासाठी कोल्हापुरात आलेल्या 2 तरुणींनी आश्रमातल्या खास खोलीतील तोडकर महाराजाचे हे उद्योग जगजाहीर केले. त्याची पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली. त्यातून कोल्हापुरात तोडकर महाराजाविरोधामध्ये लोक आंदोलन उभा राहिलं. पोलीस त्याला जामिनासाठी कोर्टात नेत असताना लोकांनी त्याला चपलेने बडवलं. ब्रह्मचारी हनुमंताच्या आडोशाने खेळ खेळणाऱ्या तोडकर महाराजाचं थोबाड हुप्प्या वानर दिसावा इतकं सुजवलं होतं. त्याच्या केसचा निकाल मरेपर्यंत लागला नाही. त्याचा आश्रम मात्र अजूनही चालू आहे. म्हणजे तो मेला 5 फेब्रुवारी 2015ला. बघा, 1991 मध्ये नागपुरातील एका भक्ताच्या मुलीवर अशा पद्धतीने जबरदस्ती करणारा कृपाळू महाराज त्या गुन्ह्याबद्दल 7 वर्षांची शिक्षा भोगून तुरुंगाबाहेर आला आणि आस्था आणि संस्कार TV चॅनलवरून प्रवचन देऊ लागला. अंगावर जिवंत साप घेऊन नागिन डान्ससाठी प्रसिद्ध असणाऱ्या स्वामी भीमानंद याला प्रवचनाला येणाऱ्या मुलींना या तसल्या कॅन्डच्या, या तसल्या रॅकेटच्या मध्ये फसवल्याच्या आरोपाखाली 2010 मध्ये अटक झाली होती. बंगळूरचा स्वामी नित्यानंद यालाही तमिळ अभिनेत्री सोबतचा तसला व्हिडिओ लीक केला म्हणून पोलिसांनी अटक केलं होतं. अशाच प्रकारे 2 मुलीवर डॅश डॅश केल्याच्या आरोपाखाली आसाराम बापू जेलबंद झाला होता. सोबत त्याचा मुलगा नारायण साई हा देखील सुरतमधील 2 मुलीवर, दोघी बहिणी होत्या, डॅश डॅश केल्याच्या आरोपाखाली जेलबंद झाला. तरीही आसाराम बापूच्या देशभरातील शेकडो आश्रमापैकी एकाचीही वीट सुद्धा हललेली नाही. ह्या नाकर्तेपणाची जी पैदाईस आहे, जे जे होईल ते पाहावे, चर्चा करावी आणि गप्प बसावं, या सामाजिक शंडपणातून झालेली आहे. 35 वर्षापूर्वी धुळ्याचे भास्कर वाघ प्रकरण गाजलं होतं. तोही तोडकर महाराजांसारखा सरकारी कारकून होता. त्याने महाराज बनून सरकारी तिजोरीतील 14 कोटी रुपये लंपास केले होते. विशेष म्हणजे तेव्हा भ्रष्टाचार विरोधी प्रशासकीय अधिकारी अशी ख्याती असलेले सदाशिव
तिनयकर हे या लपंग्या महाराजाचे भक्त होते. असा इतिहास असेल तर नटण्या दिसण्यासाठीच अधिक प्रसिद्ध असणाऱ्या रुपाली चाकणकर आणि ज्योतिषी अशोक खरात ह्यांच्या कनेक्शनाचं काय तुम्ही घेऊन बसलेले आहात. तरीही कथित ज्योतिषी कॅप्टन अशोक खरात यांच्या प्रकरणाला वाचा फुटल्यावर राज्य महिला आयोगाच्या रुपाली चाकणकर ह्यांचं नाव विशेष चर्चेला आलं. त्यांच्या राजीनाम्याची मागणी झाली, राजीनामाही झाला. कारण रुपाली चाकणकर यांनी गुरुमाऊली मानलेल्या खरात याचे कारनामे महिलांच्या डॅश डॅशशी संबंधित आहेत. सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेल्या एका व्हिडिओमध्ये रुपाली चाकणकर नराधम खरातचा गौरव करताना म्हणतात, आईने मला जन्म दिला, आई माझी गुरु, वडिलांनी मला शिक्षणाची योग्य संधी दिली म्हणून ते माझे गुरु. पण मी कोण, माझा जन्म कशासाठी आहे, मी काय काम केलं पाहिजे ह्याचं मार्गदर्शन अशोक खरात यांनी केल्याने माझं सारं अस्तित्व हे गुरुमाऊली हेच आहेत. आपल्या ह्या अंधभक्तीमुळे शेकडो मुली महिलांचं आयुष्य उद्ध्वस्त झालेलं आहे. ह्याचं भान चाकणबाईंना आता तरी आलेलं आहे का? लोक अशांकडे श्रद्धेने जातात, तशाच प्रकारे रुपाली चाकणकर गेल्या असतील अशी सारवासारव नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केलेली आहे. आणि ते कोण ते आमदार मंत्री आहेत त्यांनी सुद्धा केलेली आहे आणि ती अत्यंत खोटी आहे. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, येथ वडील जे जे करीती तया नाम धर्मो ठेविती, तेच येर अनुष्ठिती सामान्य सकळ. अर्थामध्ये थोर लोक, नामवंत, मान्यवर जे कर्म आचरतात त्यालाच सामान्य लोक धर्म म्हणत त्याचे आचरण करतात. ह्यातून मान्यवर, सेलिब्रिटी, शासक, प्रशासक याचं आचरण वर्तन कसं आणि कोणत्या प्रतीचं असावं ते सांगितलेलं आहे. ह्या अपेक्षेस पात्र नसल्याचे रुपाली चाकणकर यांनी डॉक्टर संपदा मुंडे आणि वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणामध्ये या अगोदरच दाखवून दिलेलं आहे. आता तर त्यांची अंधभक्ती ही बोगस कॅप्टन आणि डॅश डॅश पिसाट ज्योतिषी असलेल्या अशोक खरात याच्या बदकर्मी उद्योगाची मार्केटिंग करणारी ठरली आहे. अशोक खरातच्या शिष्या आणि त्याच्या स्त्री शिवालिक संस्थाच्या विश्वस्त असलेल्या रुपाली चाकणकर आता पीडित महिलांना कोणत्या तोंडाने न्याय देणार आहेत आणि भट भिक्षुकांच्या पौराहित्याप्रमाणेच ज्योतिषाला शैक्षणिक दर्जा देणारे सरकार कोणत्या तोंडाने अशोक खरातला शिक्षा करणार आहे. चाकणकरबाईंनी राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. हे ज्योतिषाच्या भाषेत गंडांतर असलं तरी प्रत्यक्षात ते केवळ बदकर्माच्या साक्षीदारीचं हे फळ आहे. ज्योतिष किंवा भविष्यकथन हे थोतांड असल्याचं वारंवार सिद्ध झालेलं आहे. 20 दिवसापूर्वी इस्रायल इराण युद्ध सुरू झाले. त्याचवेळी दुबईमध्ये ज्योतिषांची परिषद होती. युद्धामुळे आखातातील विमान वाहतूक थांबल्याने ज्योतिषी दुबईत अडकून पडले. तिथल्या युद्धजन्य परिस्थितीतून सुटका करून घेण्यासाठी प्रत्येक ज्योतिषी आपल्या देशाच्या राज्याच्या शासक प्रशासकांकडे मदतीसाठी फोन करू लागला. यातूनच ज्यांना आपल्या भविष्यात काय वाढून ठेवलेलं आहे ते समजत नाही, ते इतरांचं भविष्य काय सांगणार असा प्रश्न निर्माण झाला. अशीच हालत आता चाकणकरबाईंच्या गुरुमाऊलीची झाली आहे. तरीही त्या ज्योतिषी भविष्य कथन हे थोतांड आहे अशी कबुली देण्याची शक्यता नाही. कारण 5 वर्षापूर्वी ज्योतिषशास्त्राला शैक्षणिक प्रतिष्ठा देण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतलेला आहे. त्यानुसार केंद्र सरकारच्या अखत्यारीतील इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठने ज्योतिषशास्त्राची मास्टर्स डिग्री देणारा 2 वर्षांचा अभ्यासक्रम सुरू केला आहे. त्यात ज्योतिषशास्त्राच्या विविध शाखांबाबत व्यावहारिक शिक्षण विद्यार्थ्यांना दिलं जातं. ह्या निर्णयात ज्योतिषशास्त्र हे अवैज्ञानिक असल्याने हा अभ्यासक्रम रद्द करावा अशी मागणी विज्ञान प्रचार प्रसाराचं काम करणाऱ्या संस्था संघटनांनी केली. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने तेव्हा प्रसिद्ध केलेल्या पत्रकातून म्हटलं की ज्योतिषी या विषयाला कोणताही शास्त्रीय आधार नाही, ते छद्म विज्ञान आहे. ग्रह ताऱ्यांचा शास्त्रीय अभ्यास करणाऱ्या विज्ञान शाखेला खगोलशास्त्र म्हणतात. त्या शास्त्राच्या उपलब्ध अभ्यासानुसार आकाशातल्या ग्रह ताऱ्यांचा मानवी जीवनावर कोणताही प्रभाव पडत नाही, परिणाम होत नाही. त्यामुळे अशा संपूर्ण अशास्त्रीय गोष्टींचे प्रशिक्षण देण्याचा दावा करणारा ज्योतिष अभ्यासक्रम रद्द करावा ही त्यांची मागणी योग्य आणि विज्ञान प्रसाराचा आग्रह धरणाऱ्या भारतीय संविधानाला धरून होती.
पण त्याची सरकारी पातळीवर दखल घेतली नाही. अशाच प्रकारचा ज्योतिषशास्त्राचा अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय 2001 मध्ये भाजप आघाडी NDAच्या वाजपेयी सरकारनेही घेतला होता. त्याला मोठ्या प्रमाणात विरोध झाल्याने तो रद्द करण्यात आला. हा विरोध करण्यामध्ये ज्येष्ठ खगोल वैज्ञानिक डॉक्टर जयंत नारळीकर यांचा समावेश होता. भारतीय वंशाचे नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ VK व्यंकटरमण यांनी ज्योतिषशास्त्राची तुलना छद्म विज्ञानाशी केली. छद्म विज्ञान म्हणजे विज्ञानासारखी मांडणी करून केलेली फसवणूक. ह्यात ज्योतिषशास्त्र क्रमांक 1 वर आहे आणि ते विविध प्रकारे जगभर आहे. या साऱ्यांचा उद्योग आकाशातल्या ग्रह ताऱ्यावर असतो. त्यातही भारतीय ज्योतिषांनी आपली उंची वाढवण्यासाठी त्याला भटी शेंडी लावल्याने आकाशात नसलेले राहू केतू हे काल्पनिक ग्रह जन्मकुंडलीमध्ये आणलेले आहेत. ते काल सर्प योग बनवून ज्याची जन्मकुंडली तयार केली आहे त्या जातकाला नारायण नागबळी विधीसाठीचं गिऱ्हाईक बनवतात. याशिवाय शनीची साडेसाती, 22 कोटी किलोमीटर दूरवर असलेल्या मंगळाची कडक बाधा, हातावरच्या गुरु बुध शुक्राचा दुबळेपणा दाखवणाऱ्या रेषा, चिन्हे, उंचवटे, जाळ्या आहेत. शुभ अशुभ दिवसाचे मुहूर्ताचे खूळ आहे. वास्तुशास्त्र, नाडी महात्म्य, जप जाप्य, मंत्र महात्म्य यांचे उपयोग तोडगेही आहेत. या साऱ्या बनावट उद्योगांसाठी मास्टर ऑफ आर्ट ज्योतिषी बनवून मोदी सरकार लोकांनी कष्टाने कमवलेल्या पैशावर हात मारणारे खिसे कापू दरोडखोर तयार करत आहेत आणि केलेले आहेत. तसंच स्त्रियांची अब्रू डॅश डॅश करणारेही तयार केलेले आहेत. त्यांना प्रतिष्ठा दिलेली आहे. हे अशोक खरातच्या प्रकरणावरून स्पष्ट होतं. छत्रपती शिवाजी महाराजांची आणि जिजाऊंची बदनामी करणाऱ्या बम पुरंदरेला महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन फडणवीस सरकारने त्याच्या नालायकीला सरकार मान्य केलं. तोच प्रकार मोदी सरकारने राष्ट्रीय विद्यापीठातून ज्योतिषशास्त्राचा मास्टर्स डिग्रीचा अभ्यास राबवून नकली विज्ञानाला सरकार मान्यता देऊन केलेला आहे. 2000 कोटी रुपये खर्चून तयार केलेलं भारताचं चंद्रयान चंद्रावर पोहोचलेलं नाही, ते पोहोचणार नाही असं भाकीत देशातील एकही ज्योतिषी करू शकला नाही. तिथं मोदी सरकारने तयार केलेल्या मास्टर ज्योतिषी लोकांच्या कुंडल्या पाहून, हस्तरेषा पाहून त्यांच्या आकाशातल्या ग्रहताऱ्यांचा प्रभाव किती पडतो ह्याचा काय डोंबल्याचा अभ्यास करणार आणि त्यांचं भविष्य सांगणार. आई वडील पूर्वजांचे गुणदोष आपल्यामध्ये उतरतात तसे चंद्र सूर्यादी ग्रहावरून येणाऱ्या लहरींचे ठसे गर्भातून बाहेर येताना अर्भकाच्या मृदू शरीरावर उमटतात आणि त्याच्यात काही शारीरिक व बौद्धिक दोष जन्मताच निर्माण करतात. ह्या गृहीतकावर ज्योतिषशास्त्राचा डोलारा उभा आहे. परंतु चंद्र सूर्यादी ग्रह ताऱ्यांच्या प्रकाश लहरींचा कोणताही परिणाम अर्भकावर होत नाही हे विज्ञानाने सिद्ध केलेलं आहे. कारण सूर्याचा प्रकाश आपल्यापर्यंत 8 मिनिटांनंतर पोहोचतो. इतर ताऱ्यांच्या प्रकाश लहरी आपणापर्यंत पोहोचण्यास शेकडो वर्ष लागतात. अशा परिस्थितीमध्ये ग्रह ताऱ्यांचे प्रभाव परिणाम मानवी जीवनावर कसे होणार ते होत नाहीत. हे इयत्ता 8वीच्या पुस्तकात शिकवायचं आणि MAला त्याच्या उलट शिकवायचं हे मोदी सरकार पुरस्कृत उफराटेपणा आहे. त्यासाठी ज्योतिषशास्त्राचा देशी बाणा दाखवला जातो तोही खोटा आहे. कारण 12 राशी आणि जन्मकुंडलीतल्या 12 घरामध्ये लोकांना गिऱ्हाईक बनवणारं ज्योतिषशास्त्र हे भारतीय नाही. 12 राशी ही ग्रीक कालगणना पद्धत आहे. भारतीय कालगणना ही 17 नक्षत्रावर आधारित आहे. राशीला झालेल्या ग्रहांचा इष्ट अनिष्ट परिणाम अनिवार्य किंवा अटळ असतो असे ज्योतिषीही मान्य करत नाही. तसा इतिहास नाही. तरी भय, अज्ञान, अगतिकामुळे यामुळे लोक ज्योतिषांचे गिऱ्हाईक बनतात. अरिष्ट टाळण्यासाठी, ग्रह शांती करण्यासाठी तोडगे विधी करतात. थोरले माधवराव पेशवे यांना क्षयरोगाने मृत्यूच्या दाढेमध्ये लोटलं. त्यातून त्यांची सुटका करण्यासाठी मृत्युंजय मंत्राचा गजर अखंड चालू ठेवण्यासाठी शेकडो ब्राह्मण नियुक्त केले गेले. तरीही त्यांच्या मंत्रजागराला न जुमानता मृत्यूने माधवरावांना ओढून नेले. दुसरे महायुद्ध गाजवणारा जर्मनीचा हुकुमशाह हिटलर ह्याचा ज्योतिषावर नितांत विश्वास होता. त्याने आपल्या दिमतीला 5 प्रख्यात ज्योतिष भास्कर बाळगले होते. त्यापैकी एकाला इंग्लंडच्या हिरांनी पळवून नेलं. उरलेले 4 हिटलरला सल्ला देण्यास तत्पर होते, पण त्यांच्या सल्ल्याचा काडी मात्र उपयोग झाला नसल्याचं इतिहास सांगतो.
आपला संपूर्ण पराभव होऊन शत्रूच्या हातात सापडण्याची नामुष्की टाळावी यासाठी हिटलरने स्वहस्ते स्वतःला भडाग्नी दिला. हा निर्घुण प्रकार टाळण्यासाठी ग्रहांची अनुकूल स्थिती मिळवण्यात ज्योतिषांना यश लाभलं नाही. चौघापैकी एका ज्योतिषाला तर हिटलरच्याच कॉन्सन्ट्रेशन कॅम्पमध्ये मृत्यू आला. हिटलरचा विश्वासू मित्र हिमलर याचाही ज्योतिषशास्त्रावर गाढ विश्वास होता. त्याने हिटलर जगज्जाता व्हावा यासाठी 24 मंत्रतंत्रज्ञ ज्योतिषावर चमत्कारिक साह्याचं काम सोपवलं होतं. त्यातील एका ज्योतिषाने इटलीच्या नकाशावर सिद्धी लंबक ठेवला होता. त्या लंबकाच्या डोलण्याने हिटलरच्या यशाची खात्री दिली होती, पण भविष्य उलट फिरलं. हिटलर दुसरं महायुद्ध हरला. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांकडे भविष्य कथन करण्यासाठी एक नामवंत जोशी आला. शाहू महाराजांनी त्याला 2 दिवसांच्या कडक उपवासाचा आणि चापकाच्या फटक्यांचा पाहुणचार दिला. तो टाळण्यासाठी ज्योतिषी गयावया करू लागला. शाहू महाराजांनी त्याला सुनावलं, 2 दिवसांनी तुझ्यावर कोणतं संकट कोसळणार आहे हे तुला ज्योतिषशास्त्राने समजत नाही. तू काय माझं भविष्य सांगणार? लोकांना फसवण्याचे हे धंदे बंद कर. ज्योतिषशास्त्राचा खोटेपणा शाहूराजांनी कृतीतून सप्रयोग उघडा पाडला. 1964 तिसरं महायुद्ध होणार, 2000 जगबुडी होणार, त्याआधी हिमालय वितळणार अशी भविष्यकथनं नामवंत ज्योतिषांनी केली होती. ती खोटी ठरली. तसंच गांधीजींची हत्या होणार, कॉम्प्युटरवरून कुंडल्या निघणार, टीव्हीवरून ज्योतिष सांगितलं जाणार, जगाला लॉकडाऊन करणारी कोरोना महामारी येणार याबाबत सावधानतेचा इशारा देणारं भविष्य जगातल्या एकाही ज्योतिषाने केलेलं नव्हतं. ह्या शास्त्रामध्ये उडाला तर पक्षी आणि बुडाला तर बेडूक ठरवणारी चालाकी आहे. लग्नासाठी जन्मपत्रिकेचे 36 गुण जुळवण्याच्या बहकाव्यातून वर्ण जाती व्यवस्थेची तुच्छता ज्योतिषशास्त्रातून जोपासली जाते. उच्च जातीतल्या मुलीशी लग्न करणाऱ्या मुलाचा आणि कनिष्ठ जातीतील मुलाशी लग्न करणाऱ्या मुलीचा गुण जुळणीत 1 गुण कमी होतो. अशा जातीभेद घट्ट करणाऱ्या शास्त्रांचं भविष्य हे त्याच्या इतिहासासारखंच खोटं ठरणारं आहे. हे असंख्य पुराव्यांनी स्पष्ट झालेलं आहे. आकाशातल्या आणि कुंडलीतल्या ग्रहांपेक्षा मनाचा निग्रह श्रेष्ठ असतो अशी खात्री लोकांची देण्याची आज अत्यंतिक गरज आहे. मोदी सरकार मात्र राष्ट्रीय विद्यापीठातून मास्टर्स ज्योतिषी तयार करीत आहे. त्याचं मार्केटिंग रुपाली चाकणकर यांच्यासारखे सत्ताधारी करत आहेत. ही देशाच्या बौद्धिक महामारीची तयारी आहे. तिचा समूळ उच्चाटनासाठी शिव फुले शाहू आंबेडकर यांचा विचार कृतीत आणणं हीच जालिम लस आहे. ती घ्या आणि लॉस मुक्त आयुष्य जगा. लक्षात ठेवा, तुकोबारायांची गाथा वाचा, बहिणाबाई चौधरी यांचा ज्योतिषावरची कविता वाचा, वेळ वाया घालू नका. नाहीतर या ज्योतिषाच्या दर्शन मार्गदर्शनासाठी डेप्युटी CM एकनाथ शिंदे, त्यांच्या राधाकृष्ण विखे, दादा भुसे यांच्यासह 8 मंत्री नाशिकला अशोक खरातच्या मंदिर आश्रमामध्ये जायचे आणि हे असंच प्रस्त वाढत जाईल. आज एक अशोक खरात गेला, उद्या असे हजारो अशोक खरात मोदी सरकार तयार करत आहे. असे हजारो अशोक खरात प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये लपलेले आहेत. डोळे उघडा. आपलं मत नक्की कळवा. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरू. जय शिवराय. जय भीम.